माझ्या प्रेमाच्या मध्ये कोणी याच अशीच अवस्था करणे एकेकाची। पियू, ए पियू, 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 पियू बाहेर आहे, बाहेर आहे पियू। पियू, पियू बाहेर आहे, मी आलोय। पियू, वीरू, थोबड बंद ठेव तुझं। तुझ्या या असल्या दळबद्री तोंडानी आमच्या पियूचं नाव घ्यायचं नाही। घेणार आणि घेत राहणार। आमचं प्रेम एकमेकांवर, आणि मी बी बघतो आम्हाला कोणी वेगळं करता येते। येताना 2 पायावर आला, जाताना 4 खांद्यावर पोचवी। परत जर आमच्या बहिणीचं नाव घेतलं तर, आणि तुझ्यासारख्या भिकारड्याकडे तुकायची पण नाही ती। दादा, दादा मला नाही प्रेम आहे वीरूवर। मला लगीन करायचं आहे वीरूशी दादा। तुमच्या राजकारणात आम्हाला नका ओढू दादा, आम्हाला आमचं जगू द्या, मला बाहेर काढायचं ना डॅडी। हे बघा, पियूला बाहेर काढा, तिला ना असं त्रासात नाही सहन करू शकत मी। हे बघा, या दोन्ही घरातलं जे काय वैर आहे ना ते आपण विसरून जाऊया। मी तुम्हाला शब्द देतो की पियूला आहे ना मी जगातलं सगळं सुख देईन, आयुष्यभर खुश ठेवीन मी तिला। पण प्लीज आमच्या लग्नाला परवानगी द्या। गप, एकदम गप। तुझी लायकी आहे का आमच्या पियू बद्दल बोलायची? हे असं गावभर हिंडणाऱ्या कुत्र्यांनी वाघाबरोबर बराबरी करायची नसते। जिथं राहायचं असेल ना तर निघित ना। जिता तर मी राहणारच, जागणार तर पियू संगच। माझं लय प्रेम आहे पियूवर, माझं ठरलंय लगीन करीन तर तिच्याशीच। तुझ्यासारख्या बांडगुळाबरोबर लग्न लावून देण्यापेक्षा मी माझ्या पुरीचा गळा दाबून जीव घेईन। हात तर लावून दाखवा। तुम्ही परवानगी दिली तर थाटामाटात लग्न करीन, आणि नाही दिली तर नाकाव टिच्चून करीन, आणि ती बिट्ट्यात चाल। शब्द आपला, बोललो तर बोललो। मरा! हो थांबा थांबा वीरू भैया, राहू द्या बसा तुम्ही। येतोय की तो लगेच। शासनाने सोलारची योजना आणली, तर घराघरात पोचवायची बघा। काय अरे वीरू, माझ्या पोरा, हे काय लागलंय तुला? हा वीरू, अरे काय लागलंय सांग की। हा बघू, अरे बोल की। वाईस बाहेर बसा। हे माझ्या पोरा, अरे काय झालं तुला? बोल की बाळा, हे काय लागले तुला? रस्त्यावर पडलास का हाणामारी केलीस? काकी, अहो पियूच्या डॅडीसनी सगळं कळलंय। म्हणजे पिऊनी सगळं सांगितलं घरी? नाही काकी, तिनं काय बी नाही सांगितलेलं। ते काय झालं, आम्ही त्यांच्या घराच्या मागच्या शेतात भेटलो होतो। डॅडीसनी कसं सांगायचं ना त्याचा विचार करत होतो। तेवढ्यात काय माहिती कुठून तिचं डॅडी आला, आम्हाला बघून ती भडकलं। आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आमचं काय ऐकूनच घेतलं नाही। काकी, पिऊला तर ते फरफटत घेऊन गेले तो, आणि माझी अवस्था तर बघतायच तुम्ही। काकी, अरे माझ्या बाळा,
काकी अहो मला पिहूची लय काळजी वाटते. तुम्ही काहीतरी करा काकी. मला सांग माझ्या होणाऱ्या सुनेला लय त्रास झाला काय रे? अहो तिला घरात डांबून ठेवले काकी. अरे तिला डांबून ठेवलंय आणि तू नुसतं बघत बसलास वय? काकी मी जर मनात आणला असतं ना तर सगळ्यांना पूर्ण उरलो असतो. पण येऊन नाजूकीशाही आणि त्यात अंकुशराव पिऊचं वडील आहेत म्हणून मग मी काय करू नाही शकलो. तुला काय करता नाही आलं? आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. माझ्या होणाऱ्या सुनेला त्रास झालेला मला चालणारच नाही. आता मी जाते आणि त्या अंकुशावला चांगलं जाबच विचारते. डॅडी डॅडी मला बाहेर काढा डॅडी. दरवाजा उघडा ना डॅडी. डॅडी अहो डॅडी माझं ऐकून तरी घ्या डॅडी. मला विरूला भेटायचंय डॅडी. मला बाहेर काढा डॅडी. डॅडी मला इथं बाहेर काढा डॅडी. खबरदार जर दरवाजा उघडायला कोण आलं तर त्याला बी असंच कोंडून ठेवीन आम्ही. आणि हो, या घरात घडलेली गोष्ट अजिबात बाहेर जाता कामा नये. तर आमच्या इतकं वाईट कोणी नाही. समजलं? चला निघा. पोरीनं फार आबरू काढली माने. असं वाटतंय आता त्या सूर्यवंशीच्या घरात घुसावं आणि त्या पोराचा जीव घ्यावा. हे असे हात शिवतायत आमचे. अहो आपण यातून काहीतरी मार्ग काढू. तुम्ही आधी शांत व्हा. काय शांत व्हा माने, काय शांत व्हा. अहो सगळ्या जगाला आम्ही बोंबलून सांगतोय की आमच्या पिऊ लाखात एक आहेत. आमच्या माघारी या राजकारण सांभाळणार आहेत. आणि यांनी इथं शेण खाल्लंय. केवढा विश्वास होता माने आमचा यांच्यावर. आम्ही यांना आमचं राजकीय वारसदार केलं होतं आणि यांनी अशा भुरट्या प्रेम प्रकरणाच्या नादी लागून आमची आबरू पार येशीला टांगून टाकली. काय माने, आम्ही सगळ्या जगाला शानपणा शिकवतो आणि इथं आमच्या घरात हे चाललंय. माने, त्या आमच्या भावकीतल्या पोरीनं त्या पोराबरोबर प्रेम प्रकरण केलं म्हणून त्याचा जीव घेतला होता आम्ही. तुम्हाला माहिती आहे. आणि इथं आमचीच पोरगी असं गुण उधळते म्हणल्यावर कसं कुणाला तोंड दाखवणार आम्ही? आलोच 5 मिनिटात पोचतोय. आलोच. ओ कुठं निघालाय बोंबलत? इथं घरात काय चाललंय त्याच्याशी तुम्हाला काही पडलेलं नाहीये. पडली म्हणूनच निघालोय. तुमच्यासारखं इथं बडबड करून काय होणार नाही ना हे माहित आहे आम्हाला. त्या सूर्यवंशीच्या पोराला ना आज आम्ही कायमचा धडा शिकवणार आहे बघा. आज सगळी पोरं घेऊन जातो आणि त्याला चित्तच सोडत नसतो बघा. आमच्या पिऊकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत कशी झाली त्याची. नाही आज त्याचं डोळं काढून आणलं ना तर आमचं नाव पण जगदीशराव पाटील नाही. ओ जगदीशराव पाटील, तुम्हाला काय आकली बिकलीचा भाग आहे का नाही? नाही म्हणजे घरात घडलेली गोष्ट 4 पोरं घेऊन जाऊन तुम्ही आता चव्हाट्यावर मांडणार. हा, आम्ही सांगितल्याशिवाय कुठलीही हालचाल करायची नाही. आयुष्यभर ताट मानेनं जगलोय आम्ही. पण आज या पोरीमुळं मान खाली घालायची वेळ आली आमच्यावर. हे सगळं तुमच्याच मुळे झाले.
लय वारसदार वारसदार करून मिरवत होता ना, आता भोगा आपल्या कर्माची फळं. आणि तुम्ही जरी कालवण ऐकेल ना तर ती कांचन सूर्यवंशी काय गप बसणार नाही. ती याच संधीचं राजकारण करणार. तुम्ही तिला शेततळ्याच्या घोटाळ्यात जेरीस आणलं होतं ना, आता ती याचा वचपा काढते का नाही ते बघाच तुम्ही. साहेब, कांचनबाई आल्यात खाली. काय? नाग्या, मला बी आज जायला पाहिजे बहुतेक. ए विरे, अरे थांब. तू कुठे चाललेस आत? तू नको जाऊस. उगाच तू आत गेला आणि तुझा कंट्रोल नाही ना राहिला, नाही ती कुठं व्हायचा. अरे नागे, मी नाही बघू शकत रे, पिऊला असा त्रास झालेला. अरे म्हणूनच म्हणतोय तू नको आत जाऊ म्हणून. तुला का विषय ना अजूक आहे, नीट हाताळले पाहिजे हा विषय. अरे नाग्या, पिऊला कोंडून ठेवलं त्यांनी. विरे, मला समजतंय मला सगळं तुला काय म्हणायचं ती. म्हणला का तू असं हिंमत नको हारूस, टेन्शन नको घेऊस. आणि आता बघ, काकी गेल्यात ना, म्हटलं होतं सगळा मॅटर सॉल्व्ह करूनच येतील. पण तू नको खचून जाऊस लागा. तुझं आणि पिऊचं खरं प्रेम आहे ना, तर तुमच्या दोघांनी एकमेकांपासून कोणच वेगळं करू शकत नाही. तुमच्या प्रेमाची जीत होते का नाही बघच तू. खबरदार, आमच्या घरची पायरी चढाल तर तिथंच जाग्यावर थांबायचं. अंकुशराव, अहो घरी आलेल्या पाहुण्यांशी असं कोणी वागतं का? तुमच्यासारख्या माणसांनी पाहुणं बिवणं समजत नाही आम्ही. तुमच्या मांडण्यानं आणि न मांडण्यानं वास्तव बदलत नसते. म्हणजे आमच्या सुनबाईंचे लांबचे का होईना तुम्ही पाहुणे लागताय आम्हाला. म्हणजे आता तुमच्या पोरीचं आमच्या पुतण्याबरोबर लगीन झालं की मग जवळचे पाहुणे पण व्हायलाच की. काय म्हणतात त्याला? इवाय. हा, इवाय तर व्हायलाच की. मी आमच्या वीरूसाठी तुमच्या लेकीचा हात मागायला आले. तुमची हिंमतच कशी झाली असं बोलायची? माझ्या पोरीशी लग्न करायची लायकी आहे का तुमच्या पुतण्याची? हो अंकुशराव, त्याची लायकी नसेल बी, पण तुमच्याच पोरीनं त्याला पसंत केलंय म्हणल्यावर तुम्ही आणि आम्ही तर काय करणार? कसं आहे, दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि दोघांनी लग्न बी करायचं ठरवलंय. म्हणजे ते नाही का म्हणत, मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी. आमच्या पोरीची ढाल करून त्यावर तुम्ही तुमच्या राजकारणाची पोळी बाजून घेताय ना. एवढ्या खालच्या लेवलचं राजकारण करायला असं वाटलं नव्हतं आम्हाला. सूर्यवंशी घराण्याची पद्धत नाहीये घरात राजकारण करायचं. काकी, वीरू कसा आहे? तो बरं तर आहे ना? अगं वीरूला काय पण नाही झालेलं, तो तुझीच वाट बघतोय. अगं मी तर तुमच्याच लग्नाचं बोलायला आलीये. अंकुशराव, अहो वीरू माझा पुतण्या असला ना तरी मला माझ्या पोरासारखा आहे आणि माझ्या पोरावर माझं प्रेम आहे, म्हणून मी सगळं वैर बाजूला ठेवून आली. तेव्हा तुम्ही बी तुमच्या पोरीच्या सुखासाठी विचार करा आणि तुमची पोरगी आमच्या पदरात घाल. कांचनबाई, काय म्हणालात? तुम्हाला तुमचा पुतण्या पोरासारखा आहे?
अहो, ज्याला झेडपीच्या ऑफिस मध्ये टेबल साफ करायला लावताय, ज्याला घरामध्ये घरगड्यासारखं वापरताय, त्या पोराला आम्ही आमची पोरगी द्यायची. कशासाठी? तर तुमच्या घरात आमच्या पोरीने धुनी भांडी करावी म्हणून. अजिबात नाही. अहो, धुणं भांडी तर आधीच करून गेली ती. चांगली कसती भांडी. विचारा होते. काय ग पियू, आली होतीस की नाही? डॅडी अथवा पिऊ, पण डॅडी अथवा म्हणतो ना आम्ही. चला. हो अंकुशराव, पोरांवर अशी जबरदस्ती करून कशी चालल? अहो, पोरासले आता चपला बसायला लागलेत आपल्या. नाही म्हणजे बघा की किती महिने झालं दोघं एकत्र फिरतायत, भेटतायत. एक दोनदा कारण काढून पोरगी घरात बी येऊन गेल्या. म्हणजे बाहेर बी भेटत असतील. तेव्हा काय अंकुशराव, लईत आणण्यात काय अर्थ नाही. आता तुमच्या कानावर ही बातमी आली, बाहेर लोकांच्या कानावर जायला कितीसा वेळ लागणार आहे. आता त्यांना कळल्यावर तुमची इज्जत काय राहणार आहे सांगा बघू. त्यापेक्षा त्या दोघांचं लग्न लावून द्या. हा एकच पर्याय आहे तुमच्याकडे. या जन्मातच काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा शक्य होणार नाहीये. आणि ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत ही बातमी जाईल त्या कुणालाच जिता ठेवणार नाही आम्ही. अंकुशराव, असं कुणाकुणाच्या मानगुटीवर पाय ठेवणार आहे तुम्ही? प्रत्येक वेळी मारामारी करून असं उत्तर मिळत नसतं. अहो, धाग्याची गाठ आहे, अलगद सोडवायची असते. कुऱ्हाडीचा घाव घालून चालत नाही त्याच्यावर. मी तुम्हाला आधीच सांगते, आमचा वीरू शब्दाचा एकदम पक्का आहे. त्याने एकदा ठरवलं ना तुमच्या मुलीशी लग्न करायचंय, तो करणार म्हणजे करणारच. मग आकाश पाताळ एक करावं लागलं तरी चालेल. उगाच नाही म्हणत तो, बोललो तर बोललो. त्याचा स्वभावच आहे तसा. काय आहे, पोरग हाय तसं शांत, पण एकदा सटकलं ना काय करल सांगता येत नाही. तुम्हाला तरी जुमानणार आहे वे तो. ओ कंचनबाई, हे असं अंगावर येणाराला शिंगावर घ्यायची धमक आहे आमच्यात बी. वाटत येणार हे असलं काट अलगद बाजूला काढल्यात आम्ही बी. त्यामुळे तुम्ही तुमच्या पुतण्याला समजवा. चला निघा आता इथनं. ठीक आहे, आता तुम्ही रागात आहे, थोडं शांततेत तुमच्या पोरीचा विचार करा. तरी बी आमचं पटत नसेल ना, तुम्हाला हवं ते करा. अगदी पोरांचे मुडदे पाडा. आमच्या परीनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता तुम्ही बघा. चला येते. ते इवायांच्या घरी जास्त वेळ थांबायचं नसतंय असं म्हणतात ना. येते. चल पृथ्वी. हिची एवढी हिंमत, आमच्या दारात येऊन आम्हाला शानपणा शिकवून गेली. काय वाटेल ते होऊ देत, पण या बाईचा आणि तिच्या पुतण्याचा नाही माज उतरवला तर अंकुशराव पाटील नाव नाही लावणार.